सुसलोन टावर पेट्रोलिंगच्या वादातून सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला, 9 जणांवर गुन्हा दाखल. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ तलवाडे परिसरातील सुसलोन पवनचक्क्यांच्या पेट्रोलिंगच्या वादातून बाहेरील जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ओम केअरटेकर या सिक्युरिटी कंपनीला मिळालेल्या कामामुळे स्थानिक काही व्यक्ती नाराज होत्या, ज्यातून हा वाद उद्भवला. 29 जूनच्या रात्री सुरक्षा रक्षक स्कॉर्पिओ वाहनातून गस्त घालत असताना 10 ते 12 जणांनी त्यांचे वाहन अडवले आणि लाकडी दांडके, काठ्या व गुप्तीचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. पुन्हा या जिल्ह्यात पेट्रोलिंगला आला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आरोपींनी धुळे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक अवतार अशोक भोसले यांच्या डोक्यावर गंभीर वार केले. जखमी भोसले यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 30 जून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात संजय रामभाऊ पाटील, गोलू धनगर यांच्यासह 9 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट नंदुरबार. सहसंपादक अनिल बोराडे. आम्ही ओमना गार्ड असेल, आम्ही राऊंडवर रातले 10-15 लोक येऊन थात. मग आमने गाडी उभी करीसने गाडीसले तोडफोड करी, आमले उतारीसने मारा. त्यास पण कुऱ्हाड, लाकूड, काठ्या, बठ्ठाच होता. त्यास पण आमले मारीसने तिथं म्हणजे बाकीना लोकेसले गन दुनियाभरना मारेले आणि आमले जास्ती लागी झाले. मला डोकात फुटी झाले. 10-15-20 टाका आहेत डोकावर. आणि मारीसने त्या पै घ्यात आणि हे बघून घ्या, इथं लागलेलं पण आहे. त्या पै घ्यात. मग आम्हाला फक्त एवढी विनंती आहे तुमच्याशी, गाडी पण आमची शिलगावून टाकली त्यांनी आणि दोषीवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि दोषीला लवकर ते लवकर अटक करा. आम्हाला न्याय पाहिजे, एवढी आमची विनंती आहे सर.